मधली सुट्टी। आज मधली सुट्टीच्या निमित्ताने आपण आलो आहे माझ्या पुण्याच्या MH12च्या नुमवी मुलींच्या शाळेमध्ये। त्यांनी इतका अप्रतिम होमवर्क केला, हे बघा केवढी ग्रीटिंग्स करून पाठवली त्यांच्या शाळेतल्या शिपाई मामांसाठी, मावशींसाठी। म्हणून आम्ही इथे आलो आहे। कन्या शाळा, मुलींची शाळा काय वेगळी असेल, लहानपणापासून खूप उत्सुकता होती। पण या शाळेत जायचं असेल तर चीफ गेस्ट बनून यावं लागतं किंवा असं शूटिंगच्या निमित्ताने। मुलींच्या शाळेत म्हणजे प्रचंड आवाज असा माझा एक समज आहे। कारण असं म्हणतात की नायगरा फॉल्सला एकदा मुलींची ट्रिप गेली आणि तो गाईड म्हणाला की मुलींनो थोडं कमी बोललात तर आपण नायगरा फॉल्सचा आवाज ऐकू शकू। पण या शाळेमध्ये किती आवाज करतायत मुली, काय बोलतायत, काय विचार करतायत, चला बघूया। ह्या शाळेमध्ये इतके गुढी कलाकार आहेत, इतके वादक आहेत, इतके गायक आहेत की मला 2 डोळे 2 कान कमी पडणार आहेत त्यांचे परफॉर्मन्सेस बघण्यासाठी आणि तुम्हाला तुमचा एक TV सेट कमी पडणार आहे। तर मी तर सगळ्यांना विनंती करतो की इथले जे टॉप परफॉर्मन्सेस आहेत आम्हाला दाखवणार आज। रेडी? चला तुमच्या शाळेतल्या कलाकारांसाठी एकदा क्लास टाळ्या वाजवा। எலிபண்டு கேட்டுல கிக்கு மேட்டர் விக்குது எல்லிஸ் ரோட்டுல புள்ளிமான நிக்குது வேட்டையாடி புடிங்கடா வேக வச்சு தின்னுங்கடா எங்கடா இங்கடா ஆன விடுங்க தேவடா ஓலை குடிசை நிக்குது, நட்டாங்கல்லு போட்டு வச்சு நாத்தாங்காலு இருக்குது। அச்சச்சோ 3 போகம் 1 போகம் ஆச்சுடா, காய வச்ச நெல்லு இப்போ கடத்தருவே போச்சுடா। आमच्या मैत्रिणींनी इतके गोड परफॉर्मन्सेस केलेत की आता आमच्या सगळ्यांच्या वतीने मी एक जबरदस्त मागणी करणार आहे की आमच्या टीचर्सनी आम्हाला काहीतरी सॉलिड परफॉर्म करून दाखवलं पाहिजे, बरोबर आहे? आणि ते सुद्धा त्यांच्या काळातलं समूह गीत किंवा असं देशभक्तीपर गीत वगैरे आम्हाला चालणार नाही। आम्हाला आमच्या काळातली आजची गाणी पाहिजेत, ओके? गाए
पुराना, हम है नए अंदाज क्यों हो पुराना. मन बलवान लागे चट्टान उड़े मैदान आगे, उड़ता बंग 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 बंग, उड़ता बंग बंग बंग. सरदार लागे सरदार सलागे, हुड हुड उड़ता बंग बंग बंग, हुड हुड दबंग 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 दबंग. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की आपल्या शाळांच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं असेल की ज्या एरवी नकाशे घेऊन वर्गात येऊन भूगोल शिकवतात, आपल्याला गणिताचे अवघड अवघड एक एक कोष्टकं सांगतात, त्या बाईंनी आज हुडहुड दबंग म्हणलेलं आहे. धन्य त्या बाई, धन्य त्या विद्यार्थिनी, धन्य तो सलमान खान आणि धन्य ती. क्या बात आहे. पण एक नक्की की या ज्या अत्यंत जबाबदार गंभीर अशा तुमच्या बाई दिसत आहेत त्या पण लहानपणी खूप खोडकर असणार. मला खात्री आहे त्यांनी विद्यार्थिनी असताना नक्की दंगा केला असणार. त्यांनी त्यांच्या शिक्षिकांना टोपण नावं पण ठेवली असणार. त्यामुळे कदाचित त्यांना तुम्ही ठेवलेली टोपण नावं जर त्यांना कळली तर त्या चिडणार पण नाहीत. सांगायची त्यांना. बघा तुमच्याकडे हेल्मेट आहे का मला घालायला, कारण मला भीती वाटते. कारण मला कमाल काय वाटते की तुम्ही तुमच्या बाईंना मकडी म्हणता. मकडी म्हणता, मकडी. कमाल आहे, कमाल वाटते मला. म्हणजे मी एवढं समजू शकतो की तुम्ही तुमच्या बाईंना हिटलर म्हणता, इथपर्यंत ठीक आहे, पण मकडी इज टू मच. मला असं वाटतं की मुख्याध्यापिकांना सगळं माहिती असतं शाळेबद्दल. त्यांना माहिती असणार की मकडी कोणाला म्हणतात. नाही बाबा, मला नाही माहिती, आम्हाला आत्ताच कळलं. ओ माय गॉड, मला तर शॉक बसलाय. हो, असं मी कधी नाही हो बोललो कोणाला. नाही हा, नाही नाही. काय हे, आणि हिटलर म्हणतात. बापरे, हिटलर कोणाला म्हणत असतील, काय अंदाज आहे? माझ्यापासून कोणालाही. पाहिलं किती किती प्रामाणिक उत्तर दिलं त्यांनी. पाहिलं, याच्यासाठी मुख्याध्यापिका व्हायला लागतं इतकं मोकळेपणाने उत्तर द्यायला, म्हणून मुख्याध्यापिका होऊ शकतात त्या. बरोबर आहे की नाही? हो का, एवढंच उत्तर दिलं मोठ्याने होतं. आणि नशीबवान सोडतही 2 प्रश्नांची लॉटरी कुठल्या तरी 2 मुलींना लागणार आहे की तुम्ही कुठल्याही शिक्षिकेला तुमच्या मनातला कुठलाही प्रश्न विचारू शकता. फक्त त्यासाठी डोळे मिटून माझा हात त्याच्या डोक्यावर पडेल. बेटा मोठी हो आणि प्रश्न विचार. मी आपणाबाईंना प्रश्न विचारते की तुम्ही लहानपणी दंगा करायचा का तुमच्या शाळेमध्ये? हो, मी लहानपणी खूप दंगा करायची. आम्हाला जसं आता अभ्यासाचा कंटाळा येतो तसं तुम्हाला शिकवायचा कंटाळा येतो का? आता एवढी पंचायत केली आहे ना की मुख्याध्यापिकांसमोर एका शिक्षिकेला हे विचारलं की तुम्हाला शिकवायचा कंटाळा येतो का? खरं सांगावं तरी प्रॉब्लेम आणि खोटं सांगावं तर शिक्षक खोटं बोलत नाहीत. तुम्हाला जसा येतो ना कंटाळा शिकवायचा अभ्यासाचा, तसं आम्हालाही शिकवायचा एखाद्या वेळी कंटाळा येतो. पण तुम्हाला छोट्या छोट्या मुलींना बघून आम्हाला वाटतं की अरे वा, या फ्रेश आहेत आणि दे आर इगर टू लर्न. नाही, पण एक आमच्या बदली सुट्टीच्या गाण्यामध्ये ज्या 4 ओळी आहेत ना, त्या मला असं वाटतं अशा शिक्षिकांसाठीच आहे की ते जे वर्षांचे पूल आज ओलांडून ये, आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी, थोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी